लागेल का? तिथे तक्रार करून कसं मला झोप लागत नाही अशी तक्रार करून काही उपयोग नाही. अहो ती भिंतवाची शय्या आहे, तुला कशी काय झोप लागणार तिथे? मखमली सुखशय्या असून, पंखा असून, एसी असून तुला झोप लागत नाही अशी काही काहींची अवस्था आहे. आणि ही संसार म्हणजे ही विंचवाची शय्या आहे म्हटलेलं आहे आणि त्याच्यावर मला झोप येत नाही, मला सुखाची प्राप्ती होत नाही असं म्हणणं कसं योग्य आहे का? असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि अशा रीतीनं सर्व संत महंतांचा विचार काय, हा संसार आहे हा दुःखदायकच आहे, दुःखाशिवाय इथे काहीही नाही. सर्व पुराणांचा विचार केला आपण, जे काही पुराण आहेत त्या पुराणांचा विचार केला तर त्या पुराणांच्या विचारामध्ये सुद्धा हा संसार दुःखदायक म्हणून म्हटलेला आहे. रामायणामध्ये उल्लेख केलेला आहे. रामायणामध्ये म्हणतात दुःखमूलमि संसार देह मूलमिदं दुःखम देह कर्म समुद्भव. सगळ्याच मूळ कुठलं? देह धारण करणं हेच दुःखाचं मूळ आहे. दुःखमूलम हे संसार, या दुःखाचं मूळ हे संसार आहे असं रामायणामध्ये उल्लेख केलेला आहे. असा या सगळ्या पुराणांचा विचार गरुड पुराण, त्या गरुड पुराणामध्ये सुद्धा भगवान महाविष्णू गरुडाला सांगतात. हे गरुड पुराण नेहमी वाचत नाही, खरं वाचायला काही हरकत नाही, पण एखादा कोणी आपला माणूस गेला की ते सगळ्या पाची आठवण होते त्याला. गरुड पुराणाची तेव्हा त्याला आठवण होते. असं काही नाही, गरुड पुराण केव्हाही आपण वाचू शकतो. त्या गरुड पुराणामध्ये सुद्धा भगवान महाविष्णू गरुडाला सांगतायत, अरे हा संसार कसा आहे माहितीये का तुला? प्रभवं सर्व दुःखानां आलयं सकलापदां. प्रभवं सर्व दुःखानां आलयं सकलापदां म्हणाले. सर्व दुःखाचं मूळ कुठला असेल, सर्व आपत्तीचं घर कुठला असेल तर हा संसार आहे असं गरुडाला भगवान महाविष्णू सांगताय. प्रभवं सर्व दुःखानां आलयं सकलापदां. गरुड पुराण. अशा या पुराणांचा विचार जेव्हा तुम्ही आम्ही करतो तेव्हा हा संसार अतिशय दुःखदायक असंच केलेला आहे. योग वशिष्ठ, योग वशिष्ठामध्ये वशिष्ठ मुनी प्रभू रामचंद्रांना सांगतायत, प्रभू रामचंद्रांना सांगतायत हा संसार कसा आहे माहितीये का? म्हणाले संसार सर्व दुःखानां सीमांत इति कथ्यते तन्मध्यपतिते देहे सुखमासाद्यते कथम्. सर्व दुःखाचं भांडार कुठला असेल हा संसार आहे. सर्व दुःखाची खाण कुठली असेल तर हा संसार आहे म्हणाले. सर्व दुःखाचं माहेर घर कुठला असेल तर हा संसार आहे. आणि अशा या संसारामध्ये पडलेल्या देहधाऱ्याला सुखाची प्राप्ती कशी काय होणार? वशिष्ठ मुनी प्रभू रामचंद्रांना सांगतात योग वशिष्ठा. अशा रीतीनं सगळ्या संतांचा विचार, सगळ्या पुराणांचा जर तुम्ही आम्ही विचार केला तर हा संसार अतिशय दुःखदायक आहे असाच त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. असं कोणी सांगितलं नाहीये की बाबा रे तू असा परत परत या संसारात ये आणि रमत जा, असं कोणीही सांगितलेलं नाही. तर एक कवी पण म्हणतो या संसारामध्ये जर सार काढायचं झालं, या संसाराचं जर सार काढायचं झालं तर काय करता येईल? तर तो कवी असं म्हणतोय समरज संसार मनाने सार, समरज संसार मनाने सार, शिणवी सुकुमार माया काय, शिणवी सुकुमार माया काय, समरज संसार मनाने सार, समरज संसार मनाने सार. भासवी माया सत्य जग तुला, भासवी माया, भासवी माया, भासवी माया सत्य जग तुला, आणि मोह अनिवार समज संसार मनाने सार,
सुकुमार माया काय समज संसार समज संसार समज संसार अशा तऱ्हेने हा संसार अतिशय दुःखदायक, अतिशय तापदायक, अतिशय क्लेशदायक असा आहे. हा संसार अतिशय दुःखदायक आहे हा संतांचा विचार झाला. क्लेशदायक आहे, तापदायक आहे हा पुराणांचा विचार झाला. पण मला सांगा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या सगळ्या सुखाची अनुभूती तुम्ही आम्ही घेत असताना हा संसार दुःखदायक कसा काय म्हणता येईल? माझ्या मते तरी हा संसार सुखदायकच आहे. कारण झोपेत स्वप्नामध्ये या सुख आम्ही अनुभवतोय. आणि असं असताना दुःखदायक कसा काय म्हणता येईल? आता बघा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सुखाची अनुभूती घेतो. कशी? तर सकाळी उठल्याबरोबर आम्ही सकाळच्या प्रसन्न वातावरणात फिरायला जातो. सर्व जातो की नाही? जातो. सर्वजण फिरायला जातो आणि एका विशिष्ट ठिकाणी सर्वजण आम्ही जगतो. आणि तिथे गेल्यावर सगळेजण मित्रमैत्रिणी भेटतात, ओळखीचे भेटतात आणि गप्पांना इतका रंग चढतो की गावात घडणाऱ्या सगळ्या भानगडी ज्या आहेत ना त्या तिथे गेल्यावर तुम्हा आम्हाला समजतात. आणि त्या ऐकण्यात जी काही मौज आहे ना, मग त्याला इथे दुःख आलं कुठे? ती मौज काही वेगळीच आहे. गावात घडणाऱ्या सगळ्या घडामोडी भानगडी सगळ्या तिथे गेल्यावर समजतात आणि त्या ऐकण्यामध्ये आम्ही इतके रंगून जातो की आम्हाला हा संसार सुखदायकच आहे. त्यामुळे आम्हाला तो सुखाचाच वाटतो. आणि तिथून परत घरी परतताना हातामध्ये वयोमानानुसार काठी आलेली असते, हा भाग वेगळा. परंतु ती काठी घेऊन आम्ही फिरायला जातो आणि फिरून परत येताना तीच काठी उलटी करून दुसऱ्याच्या कंपाऊंड मधली फुलं काढण्यामध्ये जी काही मौज आहे ना ती काही वेगळीच आहे. ती फुलं आम्ही काठी उलटी करून खेचून काढतो आणि घरी आणून त्याच फुलांनी भगवंताची पूजा करण्यात जी काही मौज आहे ना ती विकत आणलेल्या फुलपुडीत नाही. मग आता याला सुख म्हणायचं की दुःख म्हणायचं? तुम्ही सांगा. या सगळ्याची अनुभूती तुम्ही आम्ही घेतोय की नाही व्यवहारामध्ये? परत तिथून घरी आल्यानंतर वर्तमानपत्र घरी आलेलं असतं आणि गरम चहाचा आस्वाद घेता घेता त्या वर्तमानपत्रात आलेल्या सगळ्या देशात घडणाऱ्या घडामोडी वाचण्यामध्ये आम्ही इतके रममाण होतो आणि त्याच्याबरोबर गरम गरम चहा, वा वा काय मौज आहे. आणि त्या सुखाची अनुभूती तुम्ही आम्ही घेतो की नाही? मग आता याला सुख म्हणायचं की दुःख म्हणायचं? ते झाल्यानंतर आम्ही स्नानासाठी जातो. उन्हाळ्यामध्ये थंडगार पाणी, हिवाळ्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ करताना इतकी सुखाची अनुभूती येते. सुखाची अनुभूती तुम्ही आम्ही घेतो. थंड पाणी शॉवर खाली स्नान करताना सुखाची अनुभूती घेतो आणि ते स्नान करत असताना आम्हाला कंठ फुटतो आणि आम्ही यथेच्छ गाण्यातला आनंद, बाथरूम सिंगर इथे गेल्यावर यथेच्छ गाण्यामधला आनंद घेतो की नाही? आमच्या या संगीत कलेला बाहेर कुठेही व्यासपीठ जरी नसलं तरी हक्काचं व्यासपीठ कुठलं असतं असेल तर हे स्नानगृह. तिथे आम्ही यथेच्छ त्या संगीतातला आनंद घेतो. कुणी काय ऐकू दे नाही ऐकू दे, पण आपल्याला आम्ही आनंद घेतो की नाही? मग आता याला सुख म्हणायचं की दुःख म्हणायचं? तुम्हीच सांगा बरं. आणि त्यानंतर आम्ही स्नान झाल्यावर गरम गरम नाश्त्याचा म्हणजे न्याहारीचा आस्वाद घेतो. हा न्याहारी हा मराठीतला शब्द आहे. न्याहारीचा आस्वाद तुम्ही आम्ही घेतो. या न्याहारीसाठी रोज वेगवेगळे पदार्थ आम्ही बनवतो. कुठे उपमा आहे, कुठे पोहे आहे, कुठे खिचडी आहे, कुठे थालीपीठ आहे, कुठे डोसा आहे, असे अनेक प्रकारचे पदार्थ तुम्ही आम्ही बनवतो. आणि ते जर का आपल्याला आयते हातात मिळाले तर त्यातली मौज काय वेगळीच आहे. तुम्हा आम्हाला कोणी आयतं जर दिलं तर किती छान वाटतं. वा वा, गरम गरम डोसा आपल्याला मिळाला आहे, गरम गरम.
ही खाण्यात जी काही मौज आहे ती काही वेगळीच आहे. मग आता याला सुख म्हणायचं का दुःख म्हणायचं? आणि ते झाल्यानंतर दुपारच्या वेळेला कुठे लग्न समारंभ आहे, कुठे कुंज आहे, कुठे डोहाळे जेवण आहे, कुठे केळवण आहे, कुठे वाढदिवस आहे, कुठे बारसं आहे, अशा समारंभाला आम्ही अगदी आवर्जून जातो. आणि तिथे जाताना सुरेख अशा काठपदराच्या साड्या नेसून जातो. सुरेख अशा त्या साड्या लुगडं किंवा पातळ, मराठी शब्द पातळ आपण म्हणायचो पूर्वी, किंवा लुगडं म्हणायचे. तर त्या सुरेख अशा काठपदराची ती पातळ आहे ती आम्ही नेसून जातो. मस्तपैकी मॅचिंग कानातले त्याच्यावर साजेसे असे कानातले बांगड्या सगळं घालतो आणि तिथे जातो. आणि तिथे गेल्यावर 4 जणी भेटतात. वा वा, काय सुरेख, तुझी पातळ किती छान आहे ग, तुला अगदी उठून दिसतोय. आणि काठपदराचं ते डिझाईन जे आहे वेलबुट्टी फारच सुरेख आहे. काय ग, कुठून आणलीस साडी, तुला तर इतकी उठून दिसते, मला पण देशील ना? असं म्हटल्यावर जो काही आनंद होतो ना, तो आनंद बुवांना धोतर पगडीत समजणार नाही. मग आता याला सुख म्हणायचं की दुःख म्हणायचं? बरोबर आहे की नाही? याला सुख म्हणायचं की दुःख म्हणायचं? या सुखाची अनुभूती तुम्ही आम्ही घेतोय, यातला आनंद आम्हाला होतोय सगळीकडे जाऊन. बरं, तिथून ते समारंभ झाल्यावर दुपारच्या वेळेला भोजन असतं आणि त्या भोजनाचा आस्वाद आम्ही खरं तर आलेलो असतो त्या समारंभासाठी, खरं तर त्या भोजनासाठीच आलेलो असतो. आणि एकमेकांशी गप्पा मारण्यात किती छान वाटतं आणि त्या भोजनाचा आस्वाद तुम्ही आम्ही घेतो. अनेक गोड पदार्थ तिथे बनवलेले असतात. रसगुल्ले आहेत, गुलाबजाम आहेत, पुरणपोळी आहे, अंगूर बासुंदी आहे, बदामाचा हलवा आहे, मुगाचा शिरा आहे. असे अनेक पदार्थ बघितले ना की तोंडाला पाणी सुटतं. खरं तर डॉक्टरांनी सांगितलंय, हे बघा, तुम्हाला गोड खाऊन अजिबात चालणार नाही. पण तिथे गेल्यावर आम्हाला तोंडाला पाणी सुटतं आणि गोळ्या घेऊन का होईना, औषध घेऊन का होईना, त्या पदार्थांचा आस्वाद तुम्ही आम्ही घेतोय की नाही? मग आता याला सुख म्हणायचं की दुःख म्हणायचं? हे कुणाला तरी पटेल का दुःखदायक? हे सगळं सुख तुम्ही आम्ही अनुभवतोय आणि हे व्यवहारात आम्ही प्रत्यक्ष अनुभवतोय. मग असं असताना दुःखदायक कसं काय म्हणता येईल? बरं, ते झाल्यानंतर दुपारच्या वेळेला आम्ही वामकुक्षी घेतो. भोजनानंतर 3 मिनिटं वामकुक्षी सांगितली, बरोबर आहे? 3 मिनिटं, त्या 3 मिनिटाचे 3 तास करून आम्ही त्या वामकुक्षीतला यथेच्छ आनंद उपभोगतो, यथेच्छ आनंद घेतो. मग असं असताना याला सुख म्हणायचं की दुःख म्हणायचं? ते झाल्यानंतर दुपारची झोप झाली आणि संध्याकाळी शॉपिंगच्या नावाखाली सगळेजण एकत्र मैत्रिणी शॉपिंगसाठी बाहेर पडतो. खरं तर नको असलेली विकतची अडवड घरी आणतो हा भाग वेगळाच, पण त्या शॉपिंग मधला, त्या खरेदी मधला आनंद तुम्ही आम्ही घेतो की नाही? प्रत्यक्ष त्या खरेदी मधला आनंद घेतोय. मग आता याला सुख म्हणायचं की दुःख म्हणायचं? नको असलेली विकतची अडवड आणतो पण त्या शॉपिंग मधला आनंद घेतो की नाही? मग आता याला सुख की दुःख म्हणायचं? बरं, तिथून घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला टीव्हीवर अनेक प्रकारच्या मालिका असतात, अनेक प्रकारच्या मालिका असतात आणि त्या टीव्ही समोर आम्ही बसतो आणि वेगवेगळ्या घरात घडणाऱ्या ज्या भानगडी आहेत ना, सासू सुनेचं भांडण, ते बघण्यात आम्ही इतकं रममाण होतो. कोणी आलंय याचं सुद्धा भान राहत की अहो पापडीला पापडी लागेल तर शपथ. पण इथे कीर्तनाला आल्यावर आम्हाला झोप येते आणि त्या टीव्हीच्या सेट समोर बसल्यावर आम्हाला पापडीला पापडी लागेल तर शपथ. इतका रममाण होतो, कोण आलं गेलं याचं भानही त्याला नसतं. मग आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही रममाण होतो आणि त्यातला आनंद घेतो. मग आता याला सुख म्हणायचं की दुःख म्हणायचं? अशा रीतीने सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या सुखाची अनुभूती तुम्ही आम्ही घेत असताना हा संसार दुःखदायक कसा
तरी कोणाला तरी पटेल का? तो सुखदायक आहे म्हणूनच करावा असं वाटतं, हे विशेष आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. संसार हा सुखदायक आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, हा संसार अतिशय सुखदायक आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर समर्थ रामदास स्वामींनी, माझ्या बद्दलचं काही सांगत नाही, समर्थ रामदास स्वामींनो त्यांनी म्हणाले त्याला मूर्खामध्ये तशी गणना केली. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मी माझं काही सांगत नाही, ज्याला या संसारामध्ये सुख आहे असं वाटतंय त्याला समर्थ रामदास स्वामी मूर्ख, नुसता मूर्ख नाही तर म्हणाले मेरिट लिस्ट मध्ये पहिला मूर्ख. जर सगळे मूर्ख उभे केले तर सगळ्यात मेरिट लिस्ट मध्ये पहिला आलेला मूर्ख कुठला असेल तर हा आहे. तर ते असं म्हणताय, परम मूर्खा माझी मूर्ख, परम मूर्खा माझी मूर्ख, जो या संसारी माने सुख, जो या संसारी माने सुख, या संसार दुःखा एवढे दुःख आणिक नाही. सद्गुरुनाथ महाराज. परम मूर्खा माझी मूर्ख म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री म्हणतात त्याला. परम मूर्खा माझी मूर्ख, जो या संसारी मानी सुख असं गाफील राहून चालणार नाही. भगवंताने तुम्हाला सुखात ठेवलंय ह्याचा अर्थ असा नाही की ह्या संसारामध्ये सुख आहे. सुख असा हा सुख जे वाटतंय हा भास आहे तुम्हाला, जे सुख म्हणून वाटतंय हा भास आहे म्हणाले, तर हे सुख नसून हे दुःखाचंच कारण आहे. सगळ्या संत मंतांनी हा संसार दुःखदायक असा केलेला आहे. म्हणून परम मूर्खा माझी मूर्ख, जो या संसारी मानी सुख. अरे बाबा, या संसार दुःखा एवढे दुःख आणिक नाही, एवढं जरी समजलं ना तरी हा जन्म सार्थकी लागल्यासारखा आहे. कीर्तन श्रवण जे केलेलं आहे हे सार्थकी लागल्यासारखं आहे. या संसार दुःखा एवढे दुःख आणिक नाही, म्हणून या संसारातून मुक्त होण्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न केला पाहिजे. या संसारामध्ये जे सुख म्हणून वाटतंय हा सुखाचा भास आहे आणि जे आहे ते दुःख आहे. अशा रीतीनं याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर नामा परते साधन नाही. तुकाराम महाराजांनीच तो उपाय सांगितला, नामा परते साधन नाही, जे तू करसी आणिक काही. जे जे करशील त्याच्यापेक्षा नामासारखं दुसरं सोपं सुलभ असं साधन नाही. म्हणून हाकारोनी सांगे तुकाराम महाराज सगळ्यांना हाकारून सांगतात की बाबा रे इकडे ये, तू ह्या जीवनात काय करायचं ते कर, पण भगवंताच्या नामाशिवाय राहू नको. ह्या भगवंताच्या नामाला सतत तू जाणीव ठेव, भगवंताचं नाम सतत घे, असं हे हाकारोनी सांगे तुका. नाम घेता राहू नका, याला लाभ असं म्हणतात. जीवनातला खरा लाभ कुठला तर ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे विठी. या पांडुरंगाच्या चरण कमलाशी विठी मारण्याचं हे भाग्य, हाच खरा जीवनातला लाभ आहे. अशा रीतीनं जर बघितलं, पूर्व पक्ष बघितला आणि उत्तर पक्ष जर विचार केला तर याचं तात्पर्य काय सांगता येईल? पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष याचा विचार करून तात्पर्य जर काढायचं झालं तर असं सांगता येईल की आपल्याला सुख सुख म्हणून जे वाटतंय हा सुखाचा भास आहे. कारण हे सुख जे आहे हे अशाश्वत आहे, अनित्य आहे, मिथ्या आहे, नाश पावणार आहे. या क्षणी वाटणारं सुख पुढच्या क्षणी असेलच असं नाही. आणि म्हणून संतांनी आणि पुराणांनी मांडलेला हा जो विचार आहे तो आपल्याला ध्यानात घेतलाच पाहिजे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे असं संतांनी म्हटलेलंच आहे. आणि त्यामुळे या संतांनी सांगितलेल्या विचाराचा आपण ध्यानात घेतला पाहिजे, हा विचार ध्यानात घेतला पाहिजे. आणि हा जीवनातला जो खरा लाभ आहे तोच आपण गाठीशी बांधला पाहिजे. आणि म्हणून मूळ पद्यामध्ये तुकाराम महाराज पुन्हा आम्हाला सांगतायत, ऐसा लाभ बांधा गाठी.
ऐसा नागर बांधा काठी ऐसा नागर बांधा काठी विठ्ठल पाये बडे मिठी विठ्ठल पाये बडे मिठी ऐसा नागर बांधा काठी ऐसा नागर बांधा काठी ऐसा नागर बांधा काठी ऐसा नागर बांधा काठी आकारोनी सांगे तुका आकारोनी सांगे तुका नाम घेना राम नाम घेना राम ऐसा नागर बांधा काठी ऐसा नागर बांधा काठी ऐसा नागर बांधा काठी बांधा काठी बांधा कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे थोडा वेळ हाताने टाळी आणि मुखानं भगवंताचं नाम घेऊया. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय
राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय राजा रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पार्वती पते हर हर महादेव जगदम्बा माता की जय सद्गुरुनाथ महाराज की जय भारत माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति चरित्र भागाकडे वळूया. थोडक्यात चरित्र भाग बघूया. ज्यांनी भगवंताचं अखंड नामस्मरण केलं आणि पांडुरंगाच्या पायाशी मिठी मारण्याचं भाग्य ज्यांना लाभलं, पांडुरंगाने ज्यांना सगुण रूपामध्ये दर्शन दिलं आणि जीवनातला हा जो खरा लाभ आहे तो त्यांनी गाठीशी बांधला, अशा एका भगवत भक्ताचा चरित्र भाग दृष्टांतादाखल बघूया. मंगळवेड्या माटी मंगळवेड्या माटी झाला सद्विप्रदास श्रीपतीचा. आ आ आ मंगळवेड्या माटी झाला सद्विप्रदास श्रीपतीचा. विश्वंभर नाम जया विश्वंभर नाम जया ध्यास मना नित्य एक श्रीपतीचा. राम राम हरे हरे राम 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 प्रभुतम राम राम हरे हरे राम. पंढरपूर पासून 12 मैलावर मंगळवेढा नावाचं गाव आहे. ह्या मंगळवेढ्यामध्ये पांडुरंगाचे अनेक भक्त जन्माला आले. त्यापैकी कान्होपात्रा, दामाजी पंत, चोखा मेळा असे अनेक भक्त ह्या मंगळवेढ्यामध्ये जन्माला आले. याच मंगळवेढ्यामध्ये पांडुरंगाचे परमभक्त राहत होते. पांडुरंगाचे परमभक्त विश्वंभर बुवा हे पांडुरंगाचे परमभक्त या मंगळवेढ्यामध्ये राहत होते. ते पंढरीची वारी नित्य नेमाने करायचे. आषाढी आणि कार्तिकीची वारी नित्य नेमाने करायचे. आणि आषाढी कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरकडे जाताना या मंगळवेढा गावात